मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 तासांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांसोबत बैठक सुरू आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक संपन्न होणार आहे। बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे ही उपस्थित आहेत। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले असून वैष्णव आखाड्यांसह शैव आखाडे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। महत्वाची बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आता 2 तासांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांसोबत महत्वाची बैठक सुरू आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू करण्यात आली। या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे उपस्थित आहेत। तर 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। यासोबतच वैष्णव आखाड्यांसह शैव आखाडे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 तासांपासून खरं तर या बैठकीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि साधू महंतांसोबत या बैठकीचं आयोजन करण्यात आले। तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संभाव्य तारखा देखील जाहीर करण्यात आल्यात। नेमक्या कोणत्या या तारखा आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026, नगर प्रदक्षिणा 29 जुलै 2027, प्रथम अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027, द्वितीय अमृत स्नान 1 ऑगस्ट 2027, तर तृतीय अमृत स्नान 11 सप्टेंबर 2027 ला होईल। ध्वज अवतरण पर्व काळ 24 जुलै 2028, समाप्ती 24 जुलै 2028। या संभाव्य तारखा आपण पाहिल्यात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या। गेल्या 2 तासांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठक घेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, या क्षणाची काय अपडेट आहे? गेली 2 तास आता ही बैठक सुरू आहे, काय महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जात आहेत? मेघना, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक ही अद्यापही सुरू आहे। 1 तासाहून अधिकचा काळ झाला तरीही बैठक चालू आहे। या बैठकीमध्ये आता शाही स्नान, अमृत स्नान आहे, त्याच्या ज्या तारखा आहेत त्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। या कुंभ पर्वाला जी आहे ती 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार आहे। त्यावेळी ध्वजारोहण होईल आणि त्याच्या 1 वर्षानंतर प्रथम अमृत स्नान जे आहे ते 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं अमृत स्नान होणार आहे। एकूण 3 अमृत स्नान आहे। तीनही अमृत स्नान जे आहे ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पार पडणार आहे। फक्त त्र्यंबकेश्वरचं जे अमृत स्नान आहे त्याची तारीख एक जी आहे ती फक्त बदललेली आहे। ती म्हणजे नाशिकचं जे अमृत स्नान 12 तारखेला होणार आहे, तर त्र्यंबकेश्वरचं जे आहे ते 11 तारखेला होणार आहे। असं एकूण हा सगळा ध्वजपर्वाचा जो आहे तो कार्यक्रम असणार आहे। आणि आता जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साधू महंतांसोबत चर्चा केली जाते आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांसाठी काय नियोजन करण्यात येईल, साधूग्रामसाठी लँड एक्विजिशन असेल, त्याचप्रमाणे प्राधिकरणाच्या माध्यमातून काय काय कामे केली गेली पाहिजे शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये, त्याचप्रमाणे या प्राधिकरणामध्ये साधू महंतांना देखील समावेश करावा अशी देखील एक प्रमुख जी मागणी आहे ती साधू महंतांनी केलेली होती। आता त्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय निर्णय घेतात ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। याचबरोबर दुसरीकडे जर बघितलं तर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेला आला होता। गोदावरीच्या प्रदूषणावरून साधू महंतांसह नाशिककरांनी खरं तर नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता ज्या ठिकाणी कुंभपर्व होणार आहे, ज्या गोदा तीरावर कुंभपर्व साजरा केला जातो, लाखो करोडो भाविक ज्या गोदावरीमध्ये अमृत स्नानासाठी येतील, त्या गोदावरीचं पाणी शुद्ध राहावं यासाठी प्रशासनाला काय निर्देश देण्यात येतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, संपर्कात राहा, आणखीन माहिती तुमच्याकडून घ्यायची। मात्र एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे पहिलं अमृत स्नान आता 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे। आपण कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहे आणि ते बघतोय।
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे. महत्त्वाची बातमी, कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. गेल्या 2 तासांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साधू महंतांसोबत 13 आखाड्यांचे साधू महंत या बैठकीला हजर आहेत. त्यांच्यासोबत बैठक घेत आहेत आणि कुंभमेळ्याची तारीख जाहीर झालेली आहे. पहिलं अमृत स्नान जे आहे ते 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात आणि येणार या ठिकाणी खरं तर शाही स्नान करण्यासाठी भाविक या ठिकाणी दाखल होतील आणि त्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर देखील यावेळी चर्चा होते. यासोबतच त्र्यंबकेश्वर अमृत स्नानाच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 ला होणार आहे. महेश, मी पुन्हा तुमच्याकडे येईन. आपण बघितलं की जी तारीख आहे ती आता जाहीर झालेली आहे. पहिलं जे अमृत स्नान आहे ते 2 ऑगस्टला होणार आहे. महत्त्वाची तारीख आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण कुंभमेळ्याच्या संदर्भातील बातम्या ऐकतोय आणि आज ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ही तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वात पहिले प्रश्न उपस्थित होतो, मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी येतील. त्या अनुषंगाने काय उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल? नक्कीच. खर तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यासाठीच प्राधिकरण जे आहे ते नेमण्यात आलेले. या प्राधिकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी हे जे आहेत ते थेट मुख्यमंत्र्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा विकास असेल, ज्यामध्ये आपण बघत आलोय तर रिंग रोडची संख्या देखील वाढवण्यात येतील. त्याचप्रमाणे रामकुंड आहे, रामकुंडाच्या आजूबाजूच्या परिसरात जे काही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे, तसेच त्र्यंबकेश्वर मधला कुशावर्त हा तलाव आहे, त्या तलावाचा जो रोड आहे त्या ठिकाणी खरं तर शैव आखाडे जे असतात ते मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे तिथं कुठल्याही पद्धतीचं स्टॅम्पिंग होऊ नये, गर्दीचे नियोजन करण्यासंदर्भात जे आहे ते वेगवेगळे जे नियोजन आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि याचाच आढावा जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येतोय. ज्याप्रमाणे प्रयागराजला मोठ्या प्रमाणात खरं तर भाविक आले होते, अमृत स्नानासाठी आलेले होते आणि तिथे काही दुर्घटना देखील घडलेली होती. मात्र त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये किंवा त्र्यंबकेश्वर शहरामध्ये अशी कुठलीही दुर्घटना घडू नये, गर्दीचं नियोजन, क्राऊड मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित हाताळलं जावं, स्टॅम्पेड होऊ नये यासाठी देखील प्रशासन जे आहे ते सतर्क असणार आहे. त्या संदर्भातलं जे नियोजन आहे ते केलं जाते. त्याचप्रमाणे यंदाच्या होणाऱ्या कुंभमेळ्यात खरं तर AI टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही असतील किंवा AIच्या माध्यमातून, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या गर्दीचं नियोजन केलं जाणार आहे. असा संपूर्ण जो आढावा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात येतोय. अमृत स्नानाच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता प्रशासनाच्या कामाला देखील वेग येणार आहे, कारण 31 ऑगस्टला पुढच्या वर्षी ध्वजारोहण होणार आहे. त्याच्या पुढच्या वर्षी जे आहे ते अमृत स्नान जे आहे ते पहिलं होणार आहे. त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर 1.5 वर्ष अजूनही प्रशासनाच्या हातामध्ये आहेत. या 1.5 वर्षामध्ये काय काय नियोजन केलं पाहिजे, कशा कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, याचा जो तयारीचा हा सगळा आढावा आहे तो घेण्यात येतोय. त्याचप्रमाणे साधू महंतांच्या हिताच्या दृष्टीने जे साधुग्राम बनवल्या जातील, त्या ठिकाणी मोठे आखाडे येतील, कारण नाशिकला खरं तर वैष्णवांचा मेळा भरतो आणि त्र्यंबकेश्वरला शैव आखाडे असतात. निश्चित महेश, त्या अनुषंगाने आता या ठिकाणी खरं तर बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर काय निर्णय येईल याकडे देखील आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.